यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। न्यूज 18 मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट पाहायला मिळतोय। विरारमध्ये जे खड्डे पडलेले होते त्याची बातमी न्यूज 18 मराठीने दाखवली होती आणि त्यानंतर विरारमधील जीवघेणे खड्डे बुजवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आलं आहे। विरार पश्चिम येथील जकात नाका परिसरामध्ये सॅमसंग वी कनेक्ट दुकानासमोरील जीवघेण्या खड्ड्यांमुळे सातत्याने दुचाकीस्वारांचे अपघात होत आहेत आणि या संदर्भातली बातमी न्यूज 18 मराठीने दाखवली होती। त्यानंतर महापालिका प्रशासनाला जाग आली आहे। जलवाहिनी गळती आणि दुरुस्तीचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे। रस्त्यावर पाणी साचत असल्यामुळे अपघातांची मालिका इथं सुरू होती। दरम्यान स्थानिक नागरिकांनी न्यूज 18 मराठीचे आता या कामानंतर आभार मानलेले आहेत। विरारच्या जकात नाका येथे मोठ्या प्रमाणात अपघात होते। दर 5 मिनिटाला एक दोन जे बाईक स्वार होते ते पडते। मी आपल्याला दाखवतोय या ठिकाणची हा जो समोर जो खड्डा होता तो या ठिकाणी महापालिकेने न्यूज 18च्या बातमीनंतर बुजवण्यात आलेला आहे। मात्र या ठिकाणी जर आपण पाहिलं तर संपूर्ण पाण्याचा तलाव असावा तसा हा परिसर होता। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लिकेज होत होतं। याची बातमी न्यूज 18ने दाखवल्यानंतर महापालिकेचे आयुक्त पृथ्वीराज बीपी यांनी याची दखल घेतली। तसंच स्थानिक नगरसेविका सानवी यांनी सुद्धा त्याची दखल घेतलेली आहे आणि ह्या कामाला युद्धपातळीवर सुरू झालेले आहे। काही नागरिक आहेत आपल्यासोबत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। काय सांगाल सर, काय कशी परिस्थिती होती, आता काय सांगाल? सर्वप्रथम तर न्यूज 18चे आभार मानतो मी, कारण का न्यूज 18ने जेव्हा इथे बातमी लावली त्यानंतर ह्या बातमीचं काम चालू झालं। म्हणजे ह्या बातमीनंतर इथे काम चालू झालं म्हणजे प्रत्येकी 5-5, 10-10 मिनिटाला इथे या ठिकाणी टू व्हीलरचे अपघात होत होते। ते अपघात आता थांबलेले आहेत। म्हणजे का तर न्यूज 18ने जी बातमी लावली त्या बातमीमुळे काम चालू झालं आणि न्यूज 18चा परत एकदा मी आभार मानतो आणि महानगरपालिकेचा देखील मी इकडे आभार मानतो। या ठिकाणी महानगरपालिकेचे आणि न्यूज 18चे आभार मानले। माझ्यासोबत नगरसेविका आहेत। काय मॅडम, काय सांगाल, काय परिस्थिती होती? इथे प्रचंड पाणी येत होतं आणि 2-3 दिवस आधी खूप पाणी येत होतं। जसं आमच्या निदर्शनात आलं, आम्ही पाणी पुरवठ्याच्या मागे लावून लवकरात लवकर हे कसं चालू होईल त्याच्यासाठी लोकांच्या मूलभूत सुविधा त्यांच्यापर्यंत कशा पोहोचतील त्याच्यासाठी आम्ही कायमच 4ही नगरसेवक पाठपुरवठा करत होतो आणि 2 दिवस आधी ह्याचं काम देखील चालू झालेलं आहे। ठिकाणी जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात जे पाणी पुरवठ्याची लाईन होती ती लिकेज होती आणि कुठेतरी हजारो लिटर पाणी वाया जात होतं। मात्र आता हे पाणी वाया जाऊ नये याकडे लक्ष दिलं पाहिजे असं समाजसेवक मयुरेश वाघ यांचं म्हणणं आहे। भाग्यश्री देसाईसह विजय देसाई, न्यूज 18 मराठी, वसई विरार। दुसरीकडे नालासोपाऱ्यामध्ये सुद्धा न्यूज 18 मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट पाहायला मिळालाय। नालासोपारा पूर्वेच्या धानिवबाग परिसरामध्ये धोकादायक पद्धतीने मॅनहोल पाहायला मिळत होते आणि या संदर्भातली बातमी न्यूज 18 मराठीने दाखवल्यानंतर महापालिका प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली आहे। या धोकादायक मॅनहोलवर झाकण लावून बंदिस्त करण्यात आलंय। या भागात अनेक जण पडले होते त्यामुळे ते जखमीही झाले होते। अशातच आता झाकण बसवल्यामुळे नागरिकांनी न्यूज 18 मराठीचे आभार मानले। यानंतर बातमी आहे पावसाची। 15 दिवसांच्या विश्रांतीनंतर निफाडच्या ग्रामीण भागामध्ये पावसाने दमदार हजेरी लावलेली आहे। वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस या ठिकाणी झाला। गोळे, गोंदेगाव यासह इतर काही भागांना पावसाने झोडपून काढलं, त्यामुळे करपून चाललेल्या पिकांना जीवदान मिळाले। यानंतर बातमी आहे दूध भेसळीविषयीची। राज्यभर गाजत असलेल्या भूम तालुक्यामधील भेसळ दुधावरील कारवाईचा धसका आता दुधामध्ये जे भेसळ करणारे आहेत त्यांनी घेतलेला आहे। अशातच वालवडमध्ये गावालगत अनाळा रस्त्यावरील दुधना नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणामध्ये संशयित पावडर आढळलेली आहे, त्यामुळे परिसरात खळबळ माजली। पावडर पाण्यात मिसळल्यानंतर नदीतलं पाणी काळसर झालंय। मोठ्या प्रमाणामध्ये दुर्गंधी सुद्धा पसरली, त्यामुळे संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जाते। आता मी दुधना नदी पात्रावर आहे। या दुधना नदी पात्रावरती जे पावडर आहे दुधात भेसळ करण्याचं पावडर, ते पावडर जे आहे ते आणून टाकण्यात आली होती आणि त्यामुळं या परिसरात दुर्गंधी पसरली होती। इथल्याच काही स्थानिक नागरिकांनी जे आहे याचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर ही बातमी माहिती टाकली होती की अशा पद्धतीचे इथं पावडरचे पॅकेट टाकण्यात आलेले आहेत। आपण जर बघितलं तर या परिसरात सगळ्या
पद्धतीनं काही पावडरचे हे टाकलेले दिसत आहेत. मुळात ह्या पाण्याचा कलर जर बघितला तर आता जी दुर्गंधी आमच्यासुद्धा नाकाला वास येतं या पाण्याचा, हे केमिकलयुक्त पाणी असल्यासारखं सगळं झालं आहे. त्याच्यामुळं याच्यात निश्चितच काहीतरी टाकलेलं आहे आणि ही जी आहे ती कारवाई जी भूम शहरात झाली त्याच्यानंतर कुठेतरी याचा धसका घेतल्याचं दिसतं. आपल्यासोबत इथले स्थानिक नागरिक आहेत. मला सांगा, काय नेमका प्रकार घडला होता? हा आता दुधाचे पावडर केमिकल म्हणून कोणतरी टाकून गेलेलं आहे इथं. हां. आणि ह्या परिसरात ह्या पाण्याचा वास भरपूर प्रमाणात येत होता, हां. दुर्गंधी येत होती. पण ते आम्हाला काय नेमकं आमच्या लक्षात नाही आलं, पण काय अभ्यासक लोकांनी येऊन बघितलं, त्याच्यात ते दुधाची पावडर मिक्स केलं असं वास एकदम दुर्गंधी. आता तरी पाणी तुम्हाला ती थोडं शुद्ध दिसतंय, पण एकदम जवळ येत नव्हतं. ह्याला भरपूर कालावधी झाला टाकून गेलेलं. म्हणजे काही लोक घेऊन गेले प्रशासनाची लोक नाही देऊन गेले, पण असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की पावडरचा प्रकार हा वास तसा प्रकारचा आहे वासामुळे. आणखी नागरिक आहेत. काय सांगाल भैया मला, तुम्ही ही पावडर बघितली तुम्ही, हे सगळं वास येते नाकाला, कशाची पावडर असू शकते आणि हे सगळे तालुक्यात जी तुमच्या दुधाचा गोरखधंदा सुरू आहे त्याचा काही प्रकार आहे का, काय वाटतं? जसं तालुक्यात कारवाईचं दुधावर भेसळमुळे कारवाई सुरू झालेली, हा. तसं हे 4-5 दिवसात इथं पावडर येऊन पडलेली. मग त्या अंदाजानुसार तर ही पावडर दुधात मिक्स करायचीच असणार आहे आणि पाण्याचा पण वास त्या प्रमाणात यायला लागलाय. कोटीच्या घरात पैसा कमवला गेला, मात्र त्यानंतर आता अन्न औषध प्रशासनाने ही कारवाई केली. त्या कारवाईनंतर कुठेतरी ह्याचं जे दुधात भेसळ करणाऱ्याचं त्यांचं धाबं बनवलं, त्यातूनच हा प्रकार घडलेला आहे. आता ही पावडर जर इथं टाकलेली असली तर दुर्गंधी जर सुटलेली असेल तर अशा परिसरात अनेक ठिकाणी पावडर टाकले. त्यामुळं अन्न व औषध प्रशासनानं त्या ठिकाणी जाऊन देखील त्याचे नमुने घेऊन त्यांच्यावर देखील कारवाई करावी अशी मागणी कुठेतरी स्थानिक नागरिकांकडून केली जाते आहे. सागर जाधवसह बालाजी निरुपण, न्यूज 18 मराठी, धाराशिव, भूम. यानंतर बातमी आहे वारीची. आषाढी वारीच्या निमित्तानं संत ज्ञानेश्वर महाराजांचा भव्य पालखी सोहळा साताऱ्याच्या फलटण नगरीत विसावलाय. फलटणच्या ऐतिहासिक भूमीतील प्रभू श्रीराम मंदिरासमोर पालखी येताच लाखो वारकऱ्यांनी ज्ञानोबा तुकारामचा जयघोष केला. यावेळी ऐतिहासिक निंबाळकर राजघराण्याच्या वतीनं पालखी सोहळ्याचं पारंपरिक आणि उत्साही वातावरणात स्वागत करण्यात आलं. स्वागत सोहळ्यानंतर माऊलींचा पालखी सोहळा विमानतळ मैदानावरील नियोजित मुक्कामासाठी मार्गस्थ झाला. तर फलटण नगरपालिकेसह स्थानिक संस्थांकडून वारकऱ्यांसाठी उत्तम सोयी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या. दरम्यान संपूर्ण फलटण शहर भक्तीच्या रंगात न्हाऊन निघालंय. दरम्यान शेगावच्या संत गजानन महाराज यांच्या पालखी सोहळ्याचं सोलापूर जिल्ह्यामध्ये अतिशय उत्साही वातावरणात आगमन झालं. यावेळी सोलापूर जिल्ह्यातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या वतीनं गजानन महाराजांच्या पालखीचं जोरदार स्वागत करण्यात आलं. शेगाव ते पंढरपूर असा तब्बल 750 किलोमीटरचा पायी प्रवास करत गजानन महाराजांची पालखी पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ झाली. सोलापूर जिल्ह्यातील उळे गावामध्ये संत गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्याचा आजचा मुक्काम आहे. ज्ञानोबा तुकोबांच्या जयघोषात शिस्तबद्ध पद्धतीनं झेंडेकरी आणि टाळकरी पंढरपूरच्या दिशेनं पायी वाटचाल करतायत. यंदा पालखीचं हे 57वं वर्ष आहे. दरम्यान श्री क्षेत्र गहिनीनाथ गड इथले संत वामनभाऊ महाराज पालखी सोहळ्यातील पहिला रिंगण सोहळा जामखेड तालुक्यामधील जामदडवाडी इथं भक्तिमय वातावरणात पार पडलेला आहे. टाळ मृदुंगाच्या गजरात आणि ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषात हजारो वारकरी यामध्ये सहभागी झाले. यावेळी माजी आमदार भीमराव धोंडे यांनी वारकऱ्यांसोबत टाळ वाजवत आणि फुगडी खेळत रिंगण सोहळ्याचा आनंद लुटला.